नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रताळ्याची अशी एक रेसिपी बघणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांनाही खूपच आवडेल। हे क्रिस्पी असे रताळ्याचे पॅनकेक चवीला खूप छान होतात। मी इथे 2 मध्यम आकाराची रताळी घेतली आहेत। ही रताळी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। रताळ्यांवरती माती असते त्याच्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्या। या रताळ्यांची साल काढून ही रताळी किसून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी इथे रताळी अशा प्रकारे किसून घेतली आहेत। अशा प्रकारे आपल्याला रताळी किसून घ्यायची आहेत। रताळी ही लवकर काळी पडतात त्याच्यामुळे किसून झाल्याच्या नंतरला ती मी पाण्यात ठेवली होती। त्यानंतर मी एका चाळणीमध्ये ते ओतून त्यातील पाणी काढून घेतलं। इथे 1 कप मी गाजर किसून घेतला आहे। कोथिंबीर थोडी चिरून घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या आहेत। तुम्ही हवं तर इथे लाल तिखटही वापरू शकता किंवा चिली फ्लेक्सचाही वापर करू शकता। एका बाउलमध्ये आपण किसून घेतलेली रताळी काढून घेऊया। याच बाउलमध्ये आपण किसून घेतलेला गाजर ॲड करून घेऊया। कोथिंबीर ॲड करून घेऊयात। बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करून घेऊ। तुम्ही हवं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदाही ॲड करू शकता। आता यामध्ये थोडंसं हिंग ॲड करू। आता यामध्ये थोडी हळद ॲड केली आहे, काळी मिरी पावडर ॲड केली, थोडा जिरा ॲड केला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर तुम्ही एकाच वेळेला सर्व बॅटरचे पॅनकेक करणार असाल तरच या सर्व बॅटरमध्ये मीठ ॲड करा। मीठ ॲड केल्यामुळे ह्या बॅटरला पाणी सुटेल, त्याच्यामुळे तुमचं जे पॅनकेक आहे ते क्रिस्पी असे क्रंची बनणार नाहीत। म्हणून तुम्ही यातील अर्धा बॅटर बाजूला काढून नंतर वापरू शकता। आता आपण याच्यामध्ये 4 चमचे मैदा ॲड करून घेऊयात। याच्यामध्ये आपण थोडाही पाण्याचा वापर करणार नाही आहोत। आपल्याला हे बॅटर असं कोरडंच करायचं आहे। आपलं हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिट तसंच हे बॅटर ठेवणार आहोत। 2 मिनिट झाले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। हे बघा, हे ओलसर असं झालं आहे व्यवस्थित। आपल्याला असंच बॅटर पाहिजे आहे। गॅसवर आपण पॅन गरम करून घेऊयात व नंतर त्याच्यावरती आपण तूप पसरवून घेऊ। तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। इथे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। आता आपण जे बॅटर तयार केलं होतं ते एका लहान चमच्याने आपण पॅनवरती असे टाकूया। हलक्या हाताने आपल्याला चमच्याने पसरवून घ्यायचा आहे। जितका हा पॅनकेक तुम्ही पातळ कराल तितका तो क्रंची होईल। इथे गॅस फ्लेम आपल्याला मीडियम लो असं करत आपल्याला एक बाजू पूर्ण शिजवून घ्यायची आहे। एक बाजू पूर्ण शिजण्यासाठी आपल्याला इथे 7 ते 8 मिनिट लागतात। गॅस जराही फास्ट नका करू, स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजवून घेऊयात। जो पॅनकेक आहे तो आपला क्रंची बनेल। रताळ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतो, त्यामुळे डाएट प्लॅनमध्ये तुम्ही ही रेसिपी ॲड करू शकता। एक बाजू आपल्याला पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्यावरती थोडंसं साजूक तूप घालूयात। आपल्या ह्या पॅनकेकची एक बाजू पूर्ण शिजली आहे। आता आपण ते पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आला आहे। आता आपण पुन्हा याच्यावरती थोडंसं तूप ॲड करून घेऊ आणि दुसरी बाजू पण आपण अशीच गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घेऊयात। दुसरी बाजू ही आपली शिजून झाली आहे। आता आपण हे पॅनकेक काढून घेऊयात। हे पॅनकेक दोन्ही बाजूला शिजण्यासाठी आपल्याला प्रत्येक बाजूला 7 ते 8 मिनिट लागले। तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ब्रेकफास्टमध्ये किंवा स्नॅक्स टाईममध्ये हे रताळ्याचे जे पॅनकेक आहे ते नक्की करून द्या। मुलं खूप आवडीने खातात। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये। बाय।